नमस्कार. आजचा आपला विषय आहे भारताची शैक्षणिक व्यवस्थेची होत चाललेली दुरावस्था. नुकताच एक असर या शिक्षणविषयक संशोधन करणाऱ्या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी नोंद केलेल्या आहेत त्यातला एक मुद्दा फक्त आपण या ठिकाणी बघणार आहोत. इयत्ता दुसरीतला विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्याला बेसिक अशा स्वरूपाचं, मूलभूत अशा स्वरूपाचं वाचता लिहिता आणि गणितीय अशा स्वरूपाची आकडेमोड करता येत नाही, अशा स्वरूपाची अहवाल हा त्यांनी प्रकाशित केलेला आहे. आणि त्यातून एकूण शिक्षण व्यवस्थेची होत असलेली दुरावस्था ही समोर आलेली आहे. ही प्राथमिक शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था होत आहे का? तर तसं नाही. प्रत्येक शैक्षणिक स्तराची आज दुरावस्था होत चाललेली आहे. प्राथमिक शिक्षण व्यवस्था जे आहेत महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी जी काही सरकारची जबाबदारी आहे, ज्या काही सरकारी शाळा आहेत तर त्यामध्ये शिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे, ती अनेक वर्षापासून बंद आहे. आणि शिक्षकांना या शिक्षण व्यवस्थेव्यतिरिक्त शिक्षणाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळी कामं जी आहेत ती त्यांना सोपवली जाते आहेत. आणि त्यामुळे या शिक्षणाची अवस्था जी आहे ती दुरावस्था होत चाललेली आहे. सरकारच जबाबदार आहे का? तर त्याला 100% सरकार जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही. काही प्रमाणात हे त्या व्यवस्थेमध्ये असणारे सर्वच लोक जे आहेत ती जबाबदार आहे. शिक्षकही त्याला काही प्रमाणात जबाबदार आहे. जे पूर्वी शिक्षण दिले जात होते त्यापेक्षा आत्ताचे शिक्षण जे आहे त्या शिक्षणामध्ये अनेक त्रुटी, शिक्षण देण्यामध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी दिसून येतात. मी एक सिनियर कॉलेजचा प्राध्यापक आहे, त्यामुळे मी अधिक मत जे आहे ते सिनियर कॉलेजच्या संदर्भाने व्यक्त करेल. सिनियर कॉलेजची आज अवस्था अशा स्वरूपाची झालेली आहे की शिक्षणासाठी ज्या काही बेसिक अशा गरजा ज्या आहेत त्यामध्ये शिक्षक, प्राध्यापक आणि त्याची नियुक्ती ही असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये नवीनच एक प्रकार सुरू झालेला आहे. 2-4 वर्षापासून किंवा अधिक 7-8 वर्षापासून सुरू झालेला आहे, क्लर्क ओव्हर बेसिस, CSB. आणि हा CSBचा असलेला प्राध्यापक जो आहे तो प्राध्यापक त्याची एकूण त्याच्या जगण्याची भ्रांत जी आहे ती भ्रांत निर्माण झालेली आहे. त्यामुळे तो पूर्णपणे या व्यवस्थेवर, शिक्षणाच्या व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि दुसरी, प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी काहीतरी आपण कमवते झाले पाहिजे अशा मताचा तयार होत आहे. पूर्वी शिक्षण घेतल्यानंतर मला काहीतरी चांगल्या स्वरूपाचा नोकरी मिळेल किंवा अधिक काहीतरी मिळेल अशा स्वरूपाचा जो काय ॲटिट्यूड होता एकूण सगळ्या शिक्षण घेत असणाऱ्यांची, तो हळूहळू बदलत चाललेला आहे. आणि यामुळे शिक्षणाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आणि हे नुकसान भविष्यातील राष्ट्रासाठी खूप धोकेदायक ठरणार आहे. कारण एकूण शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेला कशा पद्धतीने खिंडार पाडला गेला पाहिजे यावर आज राजकीय व्यवस्था काम करत आहे. विद्यापीठीय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते शिक्षणामध्ये काही त्रुटी विचारपूर्वक निर्माण केल्या जात आहे. कारण इथनं तयार होणारा वर्ग जो आहे तो राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणार, आमच्यासाठी तुम्ही काय केले, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्याची शक्यता जी आहे ती अधिक आहे. त्यामुळे इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्येच काहीतरी खिंडार पाडावी, इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्येच काहीतरी त्रुटी निर्माण व्हाव्यात हे विचारपूर्वक केले जात आहे. यातील काही वर्ग जे आहेत ते वर्ग अधिक सक्रिय आहेत. त्यामध्ये आपल्याच वर्गातील लोकांची नियुक्ती करायची आणि मग त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आहे किंवा नाही हा विचार होतच नाही.
तर ज्याची शैक्षणिक गुणवत्ता आहे त्याला अधिक प्रमोट केलं गेलं पाहिजे. तर ते तसं न होता बाकीच्या गोष्टीच अधिक प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे भविष्यात जर का या विद्यापीठे शिक्षणाकडे योग्य त्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं नाही तर भविष्यातील भारतीय पिढी जी आहे ती नक्कीच याच्यामध्ये त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी निर्माण होतील. ठीक आहे, थांबूयात आपण इथे.